श्री गुरु पादुका दर्शन सोहळा सकाळ माध्यम समूहाने आयोजित केला, ज्याचं 3रं वर्ष आहे मुंबईमध्ये. आणि आज तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर नारी शक्ती आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. बोला रामकृष्ण हरी. काय सुंदर उत्साह आहे. मला खरं तर तुमच्याशी बोलायला आवडेल. आपल्या या छान महिला मंडळाचं काही नाव आहे? हो, आमच्या महिला मंडळाचे नाव आहे श्री राम हरिपाठ भजनी महिला मंडळ खारघर. त्यावर खारघरवरनं आलेला आहात. बरं, आम्हाला सांगा, हा सोहळा जो सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेला, 21 संतांच्या पादुका इथे आहेत. कसा होता अनुभव, आम्हाला सांगू शकाल? एकदम छान. ही एकता खूप छान आहे. सगळेजण एक साथ म्हणतात छान आहे, क्या बात आहे. पण आपण एकेकीला बोलवलं दे. बोला बोला. दर्शन घेऊन आम्हाला समाधान वाटलं सगळ्यांना. एका छताखाली 21 संतांचं दर्शन झालं, खूप आनंद वाटला. आणि तुम्ही काय सांगाल? खूपच छान वाटलं, असं प्रसन्न वाटलं. तिथे गेल्यावर असं वाटलं प्रत्यक्ष आपण भगवंतालाच भेटलो. 21 पादुकांचं दर्शन इथं झालं. पण मॅम, ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे सगळ्यांना बोलायला मी संधी देईन, पण एक म्हणतात ना, एक मोठ बांधून ठेवलेली आहे ह्या मॅमनी. खरं तर तुमची ओळख सांगा आणि तुमचा अनुभव आम्हाला कळू द्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोषी चव्हाण. आम्ही हरिपाठ मंडळाचे आमच्या सदस्य आहे. हे मंडळ आमचं दरवेळेस खूप भक्तिमय आणि वातावरणामध्ये हे नेहमीच हरिपाठ करत असतं. यांना ही संधी आम्हाला सकाळ माध्यमाच्या माध्यमातून गजानन पवार साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि एकाच छताखाली आम्हाला 21 पादुकांचे दर्शन मिळाले. त्यामुळे आम्हाला एकदम आध्यात्मिक आणि असं भावपूर्ण वातावरणात आज हा सोहळा संपन्न होतोय आणि त्याचे आम्ही एक साक्षीदार आहोत. आणि आम्ही इतकं प्रसन्न झालेलो आहोत ह्या भक्तिमय वातावरणाने आणि आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. त्याबद्दल खरंच मी सकाळ समूहाचे मनापासून आभार मानते. थँक्यू. तुम्हाला काय बोल? रात्री मी अक्कलकोटला जाणार होते, पण अक्कलकोटला न जाताना इथे 21 दर्शन, देवांचे दर्शन मला घडले. याच्यातच माझं समाधान आहे. धन्यवाद. स्वामी समर्थ. माझी काही यायची हेच नव्हती, तर मला अचानक स्वामी महाराजांनी आज बोलवले. मी एवढी अचानक आले की मला 21 पादुकांचं दर्शन घेणार होतं. थोडक्यात सकाळ माध्यम समूहाचा आमचा उद्देश तोच आहे की ज्या प्रत्येक संतावरती महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येकाची श्रद्धा आहे, पण प्रत्येकाला तिथे जाता येईल असं सांगता येत नाही, कारण कधी कधी आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. पण आज 21 संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा लाभ, हा योग घडून आलेला आहे. त्यामुळे एकदा सकाळ माध्यम समूहाचा आपण कौतुक करूया, टाळ्या वाजून. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. तुम्ही सुद्धा मागे राहू नका. 21 मार्च आणि 22 मार्च आपल्याला वरळीमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत NSCI डोममध्ये हा मोठा श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जरूर या आणि 21 संतांच्या पादुकांचं दर्शन घ्या. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.